नमस्कार मित्रांनो, भारताच्या राजकारणात आणि उद्योग विश्वात पुन्हा एकदा एक मोठा आणि गंभीर प्रश्न चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला नॉर्वे दौरा हा खरंच भारताच्या हितासाठी होता की तो एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी करण्यात आला होता? कारण प्रसिद्ध राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी थेट आणि स्पष्ट आरोप केला आहे की मोदींचा नॉर्वे दौरा हा अदानींना वाचवण्यासाठी होता. आणि मित्रांनो, हा आरोप आता देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. योगेंद्र यादव म्हणतात, खरी बातमी ही नाही की मोदीजींना नॉर्वेमध्ये कोणता पुरस्कार मिळाला. खरी बातमी ही नाही की पत्रकारांच्या प्रश्नावरून ते कसे पळाले. खरी बातमी ही आहे की तब्बल 43 वर्षानंतर भारताचा पंतप्रधान अचानक नॉर्वेला का गेला. आता या आरोपामागचं पूर्ण प्रकरण समजून घेऊया. 26 फेब्रुवारी 2026 रोजी नॉर्वेच्या जगातील सर्वात मोठ्या सोवरन वेल्थ फंडने त्याची किंमत जवळपास $2 ट्रिलियन आहे, अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं. कारण काय सांगितलं गेलं तर भ्रष्टाचाराचे आरोप, गंभीर आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणुकीसाठी नैतिक धोके. महत्वाची गोष्ट म्हणजे ही अदानी समूहाची पहिली कंपनी नव्हती. याआधीही अदानी समूहातील आणखी एका कंपनीवर या फंडने कारवाई केली होती. म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक फंडापैकी एकाने सलग दुसऱ्यांदा अदानी समूहावर अविश्वास दाखवला होता. आणि मग फक्त 3 महिन्यानंतर 18 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. विशेष म्हणजे तब्बल 43 वर्षानंतर भारताचा कोणताही पंतप्रधान प्रथमच नॉर्वे दौऱ्यावर गेला होता. याच मुद्द्यावर योगेंद्र यादव सर म्हणतात ही विदेश नीती नाही, ही विशेष नीती आहे, विशेष मित्रांसाठी. आता या वादात राहुल गांधी यांनी ही उडी घेतली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर थेट प्रश्न विचारला, मोदीजी, नॉर्वेने तुमच्या वैयक्तिक विनंतीनुसार अदानींना ब्लॅकलिस्ट मधून काढलं का? मित्रांनो, हा प्रश्न आता फक्त राजकीय राहिलेला नाही, कारण यात भारताची परराष्ट्र नीती, उद्योगपतींशी असलेले संबंध आणि सरकारची प्राथमिकता या सगळ्यांवर प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे सरकारचे म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. सरकारच्या मते हा दौरा भारत नॉर्डिक सहकार्य मजबूत करण्यासाठी होता. विशेषतः ग्रीन एनर्जी, हवामान बदल, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या विषयांवर चर्चा करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पण विरोधक आणि योगेंद्र यादव यांचा प्रश्न अजूनही तसाच आहे. जर हा फक्त सामान्य राजनीतिक दौरा होता तर मग 43 वर्षानंतर अचानक नॉर्वे का? आणि अदानी ग्रीन ब्लॅकलिस्ट झाल्यानंतरच लगेचच हा दौरा का झाला? हा फक्त योगायोग आहे की खरंच काहीतरी मोठं लपवलं जात आहे? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणात सत्य काय आहे हे भविष्यात स्पष्ट होईल. पण सध्या देशात हा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधानांचा नॉर्वे दौरा खरंच राष्ट्रीय हितासाठी होता की तो एका उद्योग समूहासाठी करण्यात आलेला विशेष प्रयत्न होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर सखोल चर्चा पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद.